मित्रांनो नमस्कार. आज आपण वीर बालक दिवस याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, मागच्या वर्षी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2022ला असे एक जाहीर केलं की 26 डिसेंबर हा दिवस आपण संपूर्ण भारतामध्ये वीर बालक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत. वीर बालक दिवस का साजरा करतात, त्याची काय पार्श्वभूमी आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या दृष्टीनं आपल्याला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, वीर बालक दिवस हा दिवस का या ठिकाणी साजरा करायचा आहे, याच्या पाठीमागे कोणता इतिहास आहे, कशा प्रकारच्या घटनांचा क्रम आहे, तोही जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या वीर बालक दिनाविषयी सविस्तर माहिती मिळेल आणि या वीर बालक दिवसाचं महत्त्वसुद्धा आपल्याला नक्कीच या ठिकाणी अधोरेखित करता येईल. मित्रांनो, वीर बालक दिवसाची सुरुवात पाहण्यापूर्वी हा वीर बालक ज्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी इतिहासामध्ये होऊन गेलेत त्यांची माहिती पाहणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, 17व्या शतकामध्ये संपूर्ण भारतावर औरंगजेबाचं राज्य होतं आणि औरंगजेबाचं राज्य असल्यामुळं औरंगजेब हा त्या ठिकाणचा सम्राट होता आणि त्याचं राज्य हे काही अर्थाने त्या ठिकाणी धार्मिक स्वरूपाचं राज्य असावं, अशा प्रकारचे काही अनेक निर्णय औरंगजेबाने या ठिकाणी घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. औरंगजेबाच्या या राज्यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण भारत पादाक्रांत करावा किंवा संपूर्ण भारतावर राज्य असावं, यासाठी आपण पाहतो की छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर सुद्धा आक्रमण केलेलं आहे आणि महाराष्ट्रावर आक्रमण करताना त्यांनी जे काही शिखांचे राज्य होते त्या शिखांच्याही राज्यावर आक्रमण केलेले आहे. मित्रांनो, या औरंगजेबाच्या काळामध्ये काय झालं की शिखांचे जे काही 9वे गुरु होते, गुरु तेज बहादूर यांनी त्या ठिकाणी आनंदपूर, जे पंजाबमध्ये आहे, त्या आनंदपूरमध्ये त्यांनी आपलं एक राज्य निर्माण केलं. त्याला आपण आनंदपूर साहिब म्हणतो. या आनंदपूर साहिबमध्ये काय झालं की त्या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांनी राज्य निर्माण केलं आणि त्याच्यामुळं आजूबाजूचे जे काही त्या ठिकाणचे शीख राजे होते ते थोडेसे नाराज झाले आणि अशातच एक घटना घडली की काश्मीरमधून काही पंडित त्या ठिकाणी गुरु तेज बहादूर यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हे औरंगजेबाचे जे धोरण आहे, धार्मिक धोरण, ते इतर धर्मांना चांगलं नाही, हिंदू धर्मासाठीही चांगलं नाही, शीख धर्मासाठीही चांगलं नाही आणि त्यामुळं अशा प्रकारे गुरु तेग बहादूर यांना भेटायला आलेले जे काही काश्मीरमधले पंडित होते, ब्राह्मण पंडित होते, पुरोहित होते, तर त्यांची बाजू गुरु तेग बहादूर यांनी घेतली आणि याच्यामुळं काय झालं की औरंगजेब हा गुरु तेग बहादूर यांच्यावर नाराज झाला आणि औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद करण्याचे आदेश दिले आणि 1675मध्ये दिल्ली या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं आणि 1675मध्ये दिल्लीच्या चांदणी चौक या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांची गर्दन छाटण्याची किंवा त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा औरंगजेबाने दिली आणि शिखांचे हे जे काही 9वे गुरु होते, गुरु तेग बहादूर हा यांना त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं. अशा प्रकारे औरंगजेबाच्या धोरणाला विरोध केला, धार्मिक धोरणाला विरोध केला, म्हणून शिखांच्या 9व्या गुरूंना आपल्या प्राणाचं बलिदान करावं लागलं. त्यांचे जे काही सुपुत्र होते गुरु गोविंद सिंग, हे त्यावेळी फक्त 9 वर्षाचे होते आणि त्यांना ज्यावेळी कळालं, आनंदपूरला ज्यावेळी त्यांचा मृतदेह आणण्यात आला, त्याच्यानंतरचे गुरु म्हणून गुरु गोविंद सिंग यांची निवड करण्यात आली. त्यावेळी ते अवघे 9 वर्षाचे होते. 9 वर्षाचे असताना गुरु गोविंद सिंग यांच्यावर फार मोठं या ठिकाणी जबाबदारी येऊन पडली आणि गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा ती फार चांगल्या प्रकारे सांभाळली आणि त्यांनी 1699मध्ये अतिशय महत्त्वाचा बदल केला, तो म्हणजे खालसा पंथाची स्थापना केली. खालसा दल ज्याला आपण म्हणतो, 1699मध्ये खालसा दल स्थापन झालं आणि या खालसा दलाला त्यांनी अशा प्रकारे एक सुंदर अशा प्रकारचं स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान सैनिक हे गुरु गोविंद सिंगांनी त्या जथ्यामध्ये, त्या खालसा दलामध्ये आणले आणि याचा परिणाम असा झाला की आजूबाजूचे जे काही शीख धर्माचे दुसरे पहाडी राज्य होते, ह्या राजांना हे गुरु गोविंद सिंगाचं आनंदपूरचं राज्य डोळ्यात चालायला लागलं आणि मग हे आजूबाजूचे पहाडी राज्ये त्यांनी औरंगजेबाला विनंती केली की तुम्ही आम्हाला मदत करा आणि या आनंदपूरवर आक्रमण करा आणि आनंदपूरवर आक्रमण करून हे आनंदपूरचं जे काही गुरु गोविंद सिंगाचं राज्य ते जिंकून घ्या. अशा प्रकारे हे पहाडी राज्य शिखांचे आणि मुघलांचं राज्य, औरंगजेबाचं सैन्य एकत्र आलं आणि सगळ्यांनी मिळून त्या गुरु गोविंद सिंगांच्या आनंदपूर साहिबवर आक्रमण केलं
चारही बाजूने आक्रमण झालं, परंतु गुरु गोविंद सिंगांनी त्या आनंदपूरमधला जो काही किल्ला आहे तो किल्ला अतिशय मजबूत होता. त्या किल्ल्यावर ते मोठमोठ्या बंदुका होत्या, मोठ्या-मोठ्या तोफा होत्या, त्यामुळे त्या सैनिकांना काही फारसं करण्यासारखं नव्हतं. 4-6 महिने त्याच्यामध्ये गेले, पण या सगळ्यांमध्ये प्रचंड मोठ्या फौजेचा पराभव या आनंदपूरच्या खालसा पंथाने केला आणि कमी सैन्य असून सुद्धा एक सैनिक त्या ठिकाणी त्या मुघलांच्या हजारो सैनिकांना भारी पडत होता आणि याचा परिणाम असा झाला की त्या शत्रूंचं जे काही मनोबल होतं ते तुटत चाललं. मग औरंगजेबाने काय केलं, ते गुरु गोविंद सिंगांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्हाला हे आनंदपूर आम्हाला द्यावं लागेल आणि तुम्ही आम्हाला आनंदपूर द्यायच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला या आनंदपूरमधून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परवानगी देतो. आता अर्थात गुरु गोविंद सिंगांना काही याच्यावर विश्वास नव्हता. औरंगजेब हा फार कपटी आहे हे त्यांना माहिती होतं, पण तरीही त्या किल्ल्यातलं अन्नधान्य संपत आलं होतं, पाणी संपत आलं होतं आणि उपाशी मरण पत्करल्यापेक्षा आपण लढून मरू या निर्धारानं गुरु गोविंद सिंगांनी ते आनंदपूर सोडलं आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. ही बातमी जेव्हा त्या सैन्यापर्यंत गेली तेव्हा सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर काय झालं, यांच्याकडे फक्त 500 सैनिक होते त्या खालसा पंथाचे आणि त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं. गुरु गोविंद सिंगांची आई होती गुजरी देवी, त्यांचे 4 मुलं होते. त्या 4 मुलांमधला मोठा मुलगा होता, त्याचं नाव होतं अजित सिंग. दुसरा मुलगा होता दुजार सिंग. तिसरा मुलगा होता, त्याचं नाव होतं जोरावर सिंग आणि चौथा मुलगा होता, त्याचं नाव होतं फतेह सिंग. असे सगळं कुटुंब त्यांचं सोबत होतं आणि समोर एक नदीला फार मोठा पूर आला होता. शिरसा नदी होती आणि या शिरसा नदीला प्रचंड पूर आल्यामुळे काय झालं, त्या पुरामधून वाट काढणं फार अवघड झालं आणि पाठलागावर असणारं मुघलांचं आणि त्या पहाडी राजांचं सैन्य आणि समोर प्रचंड प्रमाणामध्ये नदीचं पात्र, याच्यामध्ये हे सैन्य अडकलं आणि शेवटी गुरु गोविंद सिंगांनी असा निर्णय घेतला, या पुरामधून आपल्याला पहिले तरी गेलं पाहिजेत आणि उर्वरित सैन्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना थोपून धरा. परंतु या गडबडीमध्ये काय झालं की गुरु गोविंद सिंगांचं जे काही कुटुंब होतं ते मात्र 2 ठिकाणी विभागले गेले. गुरु गोविंद सिंग आणि त्यांचे 2 मुलं सोबत आले. मोठे 2 मुलं होते, त्यापैकी त्या ठिकाणी अजित सिंग आणि दुसरा जो मुलगा होता दुजार सिंग हे गुरु गोविंद सिंगाच्या सोबत गेले आणि 2 मुलं जे होते ते त्यांच्या आजीसोबत म्हणजे गुरु गोविंद सिंगाच्या आईसोबत गुजरी देवीसोबत त्यांचे 2 मुलं गेले. त्याचं नाव होतं जोरावर सिंग आणि फतेह सिंग. अतिशय कमी वयाची मुलं, एकाचं वय 9 वर्ष, दुसऱ्याचं 7 वर्ष. आणि गुरु गोविंद सिंगांसोबत गेलेले जे मुलं होते त्यांचंही वय काही जास्त नव्हतं. ते जे काही मोठे सुपुत्र होते साहेबजादे त्या ठिकाणचे मोठे, त्यांचं वय होतं 18 वर्ष आणि दुसरे जे होते त्यांचं वय 13-14 वर्षाचं होतं. असे लहान लहान वयाचे हे 4 मुलं गुरु गोविंद सिंगांच्या सोबत होते आणि दोघं गुरु गोविंद सिंगांच्या सोबत गेले आणि दोघं त्यांच्या आईसोबत गेले. या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये रक्तपात झाला, लढाई झाली आणि एवढ्यामध्ये गुरु गोविंद सिंग ही नदी पार करण्यामध्ये यशस्वी झाले. गुरु गोविंद सिंग आणि त्यांचे 2 मुलं अजित सिंग आणि जुजार सिंग आणि फक्त केवळ 40 सैनिक, खालसा पंथाचे 40 सैनिक आणि हे तिघं असे 43च ते जण ती नदी पार करू शकले. आणि उर्वरित त्यांचं जे कुटुंब होते, त्यांची आई होती, त्यांचे दुसरे 2 मुलं होते, ते दुसऱ्या वाटेने नदीच्या पहिल्या तीरावरून दुसरीकडे गेले. दुसरीकडे गेल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी त्यांचा एक तो बावर्ची जो होता त्यांचा लंगरमध्ये काम करणारा, स्वयंपाक करणारा गंगू नावाचा, हा गंगू ब्राह्मण त्या ठिकाणी होता. त्याला हे दिसले, त्याने गंगू ब्राह्मण त्यांनी त्या बावर्चीने त्यांना घरी घेऊन गेला आणि सांगितलं, माताजी तुम्ही आमच्या घरी आराम करा, कारण त्या ठिकाणी जर तुम्ही आराम केला तर तुम्हाला तुमच्या जीवाला धोका होणार नाही, कारण तुमच्या मागावर सैनिक आहेत. आणि मग गुजरी देवी आणि त्यांचे सोबत जे काही 2 मुलं होते त्याच्यामध्ये जोरावर सिंग आणि छोटा मुलगा होता त्यांचा फतेह सिंग गुरु गोविंद सिंगाचा, हे त्या ठिकाणी राहायला गेले. दुसऱ्या बाजूला नदी पार करून हे इकडं चंदसौर या ठिकाणी गेले आणि चंदसौर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एका छोट्याशा वाड्यावर, एखाद्या मोठ्या अशा पर्वतावर असा जुना वाडा होता, तो गडी होती, त्या गडीवर ते राहिले आणि 40 आणि हे 3 43 आणि तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सर्वत्र ते मुघलांचे आणि त्या पहाडी राजांचं सैन्यसुद्धा तिथं आलं. त्यांनी पुन्हा त्या चंदसौरला वेढा घातला आणि त्या वेढ्यामध्ये सुद्धा त्यांना फार बाहेर पडणं फार अवघड गेलं. आणि या वेढ्यामध्ये सुद्धा अतिशय पराक्रम गुरु गोविंद सिंगांनी केला. गुरु गोविंद सिंगांनी 5-5 जणांचे जे काही पंचप्यारे होते, 5 जण, 5 सैनिक, हे 5-5 सैनिक त्यांनी त्या लढाई करायला पाठवले आणि हे 5-5 सैनिक हजारो सैनिकांचा मुकाबला करत त्या ठिकाणी शहीद झाले. अशा प्रकारे गुरु गोविंद सिंगांचा जो मोठा मुलगा होता अजित सिंग यांनी वडिलांची परवानगी घेतली आणि सांगितलं की मला सुद्धा या युद्धभूमीवर लढायला पाठवा, माझी सुद्धा इच्छा आहे लढाई करायची. आणि अशा प्रकारे त्यांचे जे काही मोठे साहेबजादे होते
ते त्या ठिकाणी अजित सिंग जे होते ते सुद्धा आपल्या 4 साथींना घेऊन ते पंच प्यारे त्या ठिकाणी लढाईच्या मैदानामध्ये गेले आणि लढाईच्या मैदानामध्ये गेल्यानंतर ते त्या ठिकाणी शहीद झाले. गुरु गोविंद सिंग उंच गडीवरून ते सगळं पाहत होते आणि त्यांचा छोटा मुलगा जो होता जुझार सिंग तोही त्या ठिकाणी पाहत होता. त्यांनी पाहिलं आपला भाऊ त्या ठिकाणी मैदानावर धारातीर्थी पडला, अनेक सैनिकांना मारले. त्यांनी सुद्धा वडिलांची परवानगी घेतली आणि सांगितलं मला सुद्धा लढाईला जायचं आहे. आणि गुरु गोविंद सिंगांनी त्यांच्या दुसरा जो मुलगा होता जुझार सिंग याला सुद्धा त्या ठिकाणी लढाईला पाठवलं. तोही त्या ठिकाणी आपल्या 5-4 जणांना आणि हे 5 असे पंचप्यारे त्या ठिकाणी लढायला गेले आणि त्या ठिकाणी रणकंदन झालं. फार मोठी लढाई झाली. त्या धुमश्चक्रीमध्ये त्या सैनिकांनी त्यांना घेरलं आणि अशा प्रकारे ते सुद्धा त्या ठिकाणी मरले. अशा प्रकारे सर्वच्या सर्व 40 मधले जवळपास 3, 4, 5 जथ्थे जे होते 5-5चे केलेले ते सगळे त्या ठिकाणी कामी आले आणि त्यांच्याकडं आता फक्त राहिले ते 5 आणि हे गुरु गोविंद सिंग असे 6 जण त्या ठिकाणी त्या चंदसोरच्या त्या गडीवर शिल्लक राहिले. आणि गुरु गोविंद सिंगांनी त्या ठिकाणावरून सुद्धा त्या 5-6 जणांना घेऊन सुद्धा त्या 5 जणांनी गुरु गोविंद सिंगांना जे सांगितलं की आम्ही पंचप्यारे आहोत आणि आम्ही तुम्हाला आदेश देत आहोत की तुम्ही या ठिकाणून गेलं पाहिजेत कारण तुमची या खालसा पंथाला गरज आहे. आणि अशा प्रकारे गुरु गोविंद सिंग त्या ठिकाणी त्या गडीवरून पुन्हा निसटून ते दक्षिण भारताकडे आले आणि इकडे त्या पंचप्याऱ्यांनी ते पूर्ण सैन्यासोबत मुकाबला केला. ते सगळे शहीद झाले आणि गुरु गोविंद सिंग पुन्हा दक्षिण भारतामध्ये नांदेडला आले. दक्षिण भारतामध्ये नांदेडला मुक्कामी असताना 1708 मध्ये त्यांच्यावर 2 पठाणांनी हल्ला केला. त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि अतिशय वार खोल गेल्यामुळं त्यांचा त्यामध्येच 1708 मध्ये मृत्यू झाला. अशा प्रकारे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु. नांदेड या ठिकाणी त्यांचा गुरुद्वारा आहे. त्यांनी असं जाहीर केलं की यानंतर आता शीख समाजामध्ये गुरु होणार नाहीत तर ग्रंथ साहिब हेच आपले गुरु असतील. अशा प्रकारे गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्यालाच त्यांनी नंतरच्या काळामध्ये गुरु मानलं. दुसऱ्या बाजूला गुजरी देवी आणि त्यांच्यासोबत गेलेले जो 2 मुलं होते जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे ज्यांच्या घरी थांबले होते त्या घरच्या तो जो काही गंगू होता ते गंगू गद्दार निघाला. त्यानं त्यांचं सगळं सोनं चांदी जे काही होतं ते सगळं चोरून घेतलं आणि त्या ठिकाणच्या कोतवालीला त्या ठिकाणचा जो वजीर खान होता त्या वजीर खानला खबर केली की माझ्या घरी गुरु गोविंद सिंगाची आई आहे, त्यांचे 2 मुलं आहेत, मला एवढी एवढी संपत्ती द्या, मी तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतो. आणि अशा या गद्दार गंगूने काय केलं ते 2 लहान मुलं आणि गुरु गोविंद सिंगाची आई यांना त्या वजीर खानाच्या स्वाधीन केलं. वजीर खान त्यांना सरहिंदमध्ये घेऊन गेला. सरहिंदमध्ये त्यांना कैद केलं. कैदीमध्ये टाकलं. त्यांच्यावर अनियमित अत्याचार केले. त्यांच्या आईवर अत्याचार केले. त्यांना अन्न पाणी सुद्धा दिलं नाही. अशा या थंडीच्या प्रदेशामध्ये त्यांना ठेवण्यात आलं जेणेकरून थंडीच्या त्या प्रदेशामध्ये गोठून त्यांचा मृत्यू व्हावा. आणि दरबारामध्ये जेव्हा त्या 2 मुलांना सादर करण्यात आलं हे 2ही मुलं गुरु गोविंद सिंगाची अतिशय त्या ठिकाणी स्वाभिमानानं त्या वजीर खानच्या दरबारात गेली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या रक्तामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत रक्तामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही मुघलांच्या विरुद्ध लढणार आहोत. तुम्ही आम्हाला इथून जरी सोडून दिलं तरी आम्ही पुन्हा त्या पहाडीमध्ये जाऊन आम्ही स्वतःची फौज तयार करू आणि फौज तयार करून आम्ही पुन्हा तुमच्यासोबत लढाई करायला येऊ असं बाणेदारपणे उत्तर देणार हे 2ही मुलं जो त्या ठिकाणी जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे अशा प्रकारे ते अतिशय कमी वयाचे 9 वर्षाचा एक आणि 7 वर्षाचा एक मुलगा अशा प्रकारचं उत्तर देतोय हे पाहून त्या ठिकाणचा जो काजी होता त्या ठिकाणचा जो एक दिवाण होता चंदसिंग नावाचा यांना आश्चर्य वाटलं. आणि काजीने सांगितलं की कुराणमध्ये लहान बालकांना आपल्याला शिक्षा करता येत नाही, त्यांना मृत्यूदंड देता येत नाही, परंतु त्यांना एक शिक्षा करता येते. ती शिक्षा म्हणजे त्यांना भिंतीमध्ये जिवंत त्या ठिकाणी त्याला आपल्याला गाडता येईल. आणि अशा प्रकारे या 2 मुलांना गुरु गोविंद सिंगाच्या 24 डिसेंबरला अटक झाली. 25 डिसेंबरला दरबारात आणलं. 26 डिसेंबरला दरबारात आणलं आणि 26 डिसेंबरला त्या दरबारामध्ये आणून त्या 2ही मुलांना जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना भिंतीमध्ये जिवंतपणे त्या ठिकाणी बांधून भिंत बांधण्यात आली आणि भिंत बांधून त्यांना त्या ठिकाणी ते मृत्यू आला. आणि अशा प्रकारे ते बेशुद्ध पडले. त्यांना असं वाटलं की हे मरण पावलेत. तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं तर त्यावेळेस ते बेशुद्ध पडले होते. नंतर त्यांच्या माना छाटण्यात आल्या. अतिशय क्रूरपणे या 2 बालकांची निर्दयपणे हत्या या ठिकाणी वजीर खानाने त्याच्या या सरहिंदमध्ये केली आणि तो दिवस होता 26 डिसेंबर 1704चा. आणि 26 डिसेंबर हा जो काही वीर बालक दिवस आहे तो यामुळे साजरा केला जातो कारण त्या दिवशी
गुरु गोविंद सिंगांचे जे काही 2 मुलं होते त्यांनी बाणेदारपणे स्वाभिमानाने मृत्यू पत्करला, परंतु औरंगजेबाच्या सरदाराने दिलेलं जे काही आमिष होतं की तुम्ही मुसलमान व्हा, तुम्ही आमच्या धर्माचा स्वीकार करा, अशा प्रकारचं कुठलंही आमिष त्यांनी पूर्ण न करता बाणेदारपणे ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अखेरपर्यंत त्या वजीर खानासोबत झुंजत राहिले आणि शेवटी वजीर खानाने त्यांना अशा प्रकारे मारून टाकण्यात आलं. अशा प्रकारे गुरु गोविंद सिंगाचे हे 2 लहान मुलं, 2 लहान बालकं ज्यांचं वय 9 वर्ष आणि 7 वर्षाचं आहे, एवढ्या बाणेदारपणे त्या ठिकाणी शहीद झाले आणि त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून 26 डिसेंबर हा जो दिवस आहे, तो 26 डिसेंबरचा दिवस आपण वीर बाल दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, अशा प्रकारचे वीर बालक आपल्या देशामध्ये आहेत आणि म्हणूनच आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल आहे. मी पुन्हा एकदा या वीर बालकांना विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.